इंदापूर तालुक्यातील भवानीनगर इथून पुढील दौऱ्यावर जात असताना निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅगची तपासणी केलेली आहे। निवडणूक अधिकारी वेगवेगळ्या नेत्यांच्या त्यांच्या बरोबर असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बॅगची तपासणी करतायत, गाडीची तपासणी करता आहेत आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, पैशांची देवाणघेवाण या सगळ्या निवडणुकीच्या कालावधीत होऊ नये, नियमभंग होऊ नयेत यामुळे ही तपासणी केली जाते। सगळ्यांना न्याय समान त्याप्रमाणे सगळ्या नेत्यांची तपासणी होते आहे, सगळ्या नेत्यांच्या बॅगची तपासणी होते आहे। आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत जितेंद्र जाधव, त्यांच्याशी बोलूया। जितेंद्र, काय अपडेट? सुवर्ण, आपण बघितलंय की गेल्या 2 दिवसापासून जी बॅग तपासणीवरून जी आपण गोंधळ उडाला होता, आपण बघितलंय की जे महाविकास आघाडीचे नेते आहेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यांनी स्वतः या निवडणूक आयोगाच्या पथकाला सांगितलं होतं की तुम्ही अमित शहाची बॅग का तपासत नाही, पंतप्रधानांची बॅग तपासत नाही आणि महायुतीच्या नेत्यांच्या बॅग का तपासत नाही। आज अजित पवारांनी सकाळी 9 वाजल्यापासून बारामती तालुक्यामध्ये 3 सभा घेतल्या आणि बारामतीच्या सभा आटपून ते परभणी आणि बीडच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथून त्यांचं हेलिकॉप्टर उडणार होतं आणि त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचं पथक आलं। त्यांनी त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यास सांगितल्यानंतर स्वतः अजित पवार यांनी त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्व बॅगा उघडून दाखवलेल्या आहेत, त्यांना प्रतिसाद दिलेला आहे। सोबत असणाऱ्या ज्या डब्यामध्ये चकले असेल, बेसन लाडू असेल, पाण्याच्या बाटल्या असतील, अशा सर्व बॅगा त्यांनी स्वतः उघडून दाखवलेल्या आहेत आणि निवडणूक आयोगाच्या पथकाला देखील त्यांनी सहकार्य केलेले आहे। सर्व वस्तू व्यवस्थित बघा आणि स्वतः अजित पवार यांनी हा व्हिडिओ काढून स्वतःच्या ट्विटवर, जसं जितेंद्र आपण म्हणताय की उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ व्हायरल केला आणि त्यात अनेक प्रश्न उपस्थित केले होते, त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या बॅग चेकिंगचा व्हिडिओ समोर आलाय, अजित पवारांच्या बॅग चेकिंगचा व्हिडिओ आपण आता माध्यमांवर बघतो आहोत। धन्यवाद जितेंद्र माहिती दिल्याबद्दल। बॅग तपासणीच्या मुद्द्यावरूनच राज्यातलं राजकारण गेले 2-3 दिवस सतत तापलेलं बघतो आपण। सभेसाठी हेलिकॉप्टरने आलेल्या उद्धव ठाकरेंच्या बॅगची निवडणूक आयोगाच्या पथकाने तपासणी केली आणि या तपासणीच्या मुद्द्यावरूनच उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेला खडे बोल सुनावले। यानंतर सलग दुसऱ्या दिवशी औसा इथं सभेसाठी आलेल्या उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी आली। यावरून मग विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवरच धरलं। फक्त उद्धव ठाकरेंच्याच बॅगची तपासणी का, सत्ताधाऱ्यांच्या बॅगचीही तपासणी करा असा सवाल विरोधकांनी केला। आता निवडणूक आयोगाने फक्त उद्धव ठाकरेंच्याच बॅगची नव्हे तर सत्ताधारी नेत्यांच्याही बॅगची तपासणी केल्याचं स्पष्ट होतं आहे। निवडणूक आयोगाच्या पथकाने गडकरींच्या बॅगचीही तपासणी केली। यानंतर उद्धव ठाकरेंना आपल्या बॅगची तपासणी आयोगाच्या पथकाकडून नियमितपणे करण्यात येते। या संदर्भातला 5 नोव्हेंबरचा बॅग तपासणीचा व्हिडिओच फडणवीसांनी जारी केला। त्यामुळे आमच्याच बॅगा तपासल्या जातात हा फक्त विरोधकांचा कांगावा आहे असं सत्ताधाऱ्यांनी सांगितलं। सगळ्यांची नावं आले ती जाणार तर टीव्हीवर